आणि मला अमरपद दिलं म्हणतात. म्हणले महाराज देवाने तुम्हाला अमरपद दिलं राव. म्हणले ना आम्हाला कसं काय मिळालं नाही. कारण तुम्ही भूतालावर आणि आम्ही भूतालावर, तुम्ही मानव आम्ही मानव, तुमच्या गळ्यात माळ आमच्या गळ्यात माळ, फरक कुठंच नाही. तुमच्या हरिपाठ पाठ असेल एक, पण आमच्या 5 हरिपाठ पाठ आहे. आणि इथं तर फक्त हरिपाठ कीर्ती मुखी जरी आणि पवित्राची होय. हरिपाठाची कीर्ती जर मुखानं गायली तर देह पवित्र होतो. आमच्या 5 हरिपाठ पाठ असून आपला चिकन गुन्ह्यात जाईना. काय याला कारण काय? आपल्याला अजून परमार्थ कळालाच कुठे महाराज. आपल्याला परमार्थ कळावा, पण आपला भाव नाही महाराज. भाव पाहिजे महाराज. भाव जर असला तर त्याचा भावेन भक्ती आणि भक्ती विना आणि बळेविना शक्ती. विठाला 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 आपल्याला मिळालेला देह आपण त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने करतो महाराज. आपल्याला मिळालेला देह आहे तो कशासाठी आहे, आपण त्याचा वापर कशासाठी केला. हे बघा, लोक म्हणतात चांगलं राहिलं नाही, खरं राहिलं नाही. काय म्हणतात? खरं राहिलं नाही आणि चांगलं राहिलं नाही. पण आमचे बाबा सांगायचे वाईट अजून जन्मालाच आलं नाही. वाईट अजून जन्माला आलं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? मला सांगा, माणूस जन्माला तो सत्य का असत्य? सत्य. मग असत्य त्याला बाहेर आल्यावर कळतं का? आईच्या गर्भात होतं त्यावेळेस तो सत्य आहे. पण असत्य कधी? तुमचं आमचं ऐकून खोटेपणा. अहो महाराज, त्याचा वापर होतो बघा. आपल्याकडून वापर वेगळा होतो. आणि हे फक्त म्हणून सांगितलं मी, आपल्यावर संस्कार जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हे कोणाचे असतात? आपले संस्कार असतात. एक मुलाचं नवीन म्हणजे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर चांगला संसार त्यांनी थाटवला. आणि एक दिवस काय केलं, बाजारात गेले आणि त्या बायकोने सांगितलं चाकू फार सुंदर आहे, चाकू हा फार सुंदर आहे, आपल्या भाजी कापण्यासाठी एवढा चाकू घ्या. त्यांनी बायकोची आवड आहे म्हणे, हे की नाही, घेतला. आणि गेले. घरी गेल्यानंतर तिने सुंदर प्रकारे भाजी ठेवली ना. कर 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 भाजी. त्या चाकू, काय चाकू सुंदर आहे, काय धारबाद चाकू आहे. आणि कोथंबिरी असेल, कोबी असेल, काय असेल, मस्त चिरायची ती. काय आनंद म्हणे, काय चाकू सुंदर आहे. आणि म्हणजे प्रयत्न करावे लागत नाही की मस्त त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. अति आनंदाने खाल्लं महाराज. पण एक दिवस तो चाकू त्या किचन रूमवर पडलेला असायचा ना, त्या ओट्यावर. पण एक दिवस असे नवरा बायकोचे भांडणं झाले, राग रागत त्याने काय घ्यावं म्हणून तिथं काय पडलेला होता? चाकू. तसा चाकू घेतला, पुढे जावं लागलं. मिळालेला चाकू वापर महिनाभर कसा केला, पण शेवटी तिकडे हर्सूलला कशामुळे जावं लागलं? वापर वाईट केला. हो विठाला विठाला विठाला. काय तुकोबाऱ्याचा परमार्थ होता महाराज? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. मला बाबा म्हणा. हा, कधी सारा पाखरानं खाल्लो गोडे. पण आता संध्याकाळचं वातावरण पाहिजे. आता हा म्हणजे कसं आहे, माझं नाव विनोदाचार्य. मी नावाला कलंक लागून विनोद करावाच लागतो. मी जर नाही विनोद केला ना, लोक म्हणजे जमलं नाही, काय करणार. पण आता वेळ तशी आहे ना, समय बघून बोलावं लागतं नाही का. मेलेल्या माणसापुढे भजन मला वारकरी पाहिजे. विशारद केलेला वारकरी नाही का. नुसता विशारद केलेला मी इथं आणून बसावर मेलेल्या माणसापुढे तिला की स्वर लावतो. उदळले भाग्य आता. अरे म्हणलं तू गेला असा भजन करायचे तो कोबर आहे. आणि एक दिवस असं झालं, त्यांच्या घरी आपण जसं वर्ष श्राद्ध साजर करतो ना, ही पहिल्यापासून परंपरा चालू राहिली. तुकोबाराय सुद्धा विषमरावाची पुण्यतिथी साजरी करायची. आणि 3 दिवसावर आली ती. तुकाराम महाराजाची पत्नीची जवळ वाटलं, मला विचारते नाही, कीर्तन ठेवायचे, भजन ठेवायचे, नित्य जीव घालायचे भजनी नाही का. त्याने आपल्यासारखे म्हणते नुसतं जेवायला का होत नाही काय, मग त्याला काय जीव. पण ते ज्या दिवशी पुण्यतिथी त्या दिवशी जिजाबाईने असं पाहिलं, तुकोबाराने विना उच्चारण ते म्हणे, बघा खुशाल नाही करा आज आडवं झाले. मी कुठे झाले म्हणे भाजनाला, काही कळतंय म्हणे, आपल्या घरी पुण्यतिथी आहे ना. ते म्हणे मला भानच नाही. आणि ती म्हणे मग असं करा, जा म्हणे, पण मग जा दुपारात घरी या, हाफ डे करा.
आणि येताना घरी तसं येऊ नका, काहीतरी घेऊन या. तुकाराम महाराज म्हणजे परमिशन तर मिळालं ना. जे तुकाराम महाराज विना लावला पांदी मध्ये भजन म्हणून चालली पांदी खोल रस्त्याला पांदी म्हणते आमच्याकडे. तुमच्याकडे पांदीच म्हणते. आता तू म्हणता तू काय दुबईचा आहे का काय तसा बिगर ओळखीचा अर्खात बोलायला लागला बा. ते पांदीनं भजन पांदीच्या बाजूला एक माणूस गहू काढत होता. त्याचा थोडा गहू काढत लेबर भेटत नाही. आता लेबर भेटत का तू आता उगा या 15 दिवसात या मावल्या मोकळ्या झाल्या नाही. ते यंदा मागच्या महिन्यात टोकं खायला टाइम नव्हता. खरंय ना. यांची वटी भरलेली आपल्याला सांगत होते ओ मावशी वटी भरली, त्या वटीतच राहत होत्या लाईट. एकटच गहू काढायला लागलो आणि तेवढ्यात तुकोबराच्या भांडणात आवाज त्याच्या कानावर गेला. ते कोणाचं रिकाम पण झालं येवळायला काही बोलती लोक. आणि लोक तर बोलत यात काय नवले आपल्या काय सोय ना बोलते का आपल्या घरच्या होय. बाबा 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 आम्ही नेहमी बाहेर राहतो. आमच्या घरी फक्त कोण विचार महाराज कुठे गेली उधळला ना. अरे बाई ती पाहिलं डोकून आडवं झालं म्हणजे कुठं झाली भाजनाला काही कळतंय का म्हणजे धिपाडच्या धिपाडे. आणि एवढं गहू काढू लागा मी काहीतरी देईन. तो करून बस गाडी हे आपल्याला काहीतरी देणार आहे ना. आपलं भजन होईल त्याचा गहू निघेल आणि हा काहीतरी देईन तर घरी पण तिची साजरी होईल. चला गाड्या म्हणजे शेतकऱ्या पण मी भजन शेतात गेलो का विना ठेवून वेळा घेईन भजन सुरू करीन. तो मला बोलायचं नाही. माझं भजन सुरू राहील. तुम्हाला बोला त्या ठोक्यात खाली पाडीन म्हणे कारण माझं भजन बंद होईल. तुझ्या नामाचा विसर पडी कोटी कोटी ब्रह्महत्या घडे. कोटी ब्रह्महत्येचं पातक लागतं मी देवाला विसरत नाही. चला म्हणले गेले. तो कोबरा वेळा टाकला विना टाकला वेळा घेतला. जे गहू काढायला सुरुवात केली. नामाची ताकद नाम करतोय ताकद रामकृष्ण हरी शेतकऱ्याला पेंड्याचं बांधता येईना. ते म्हणे उद्या जेसीबी लावून बांधायला नेऊ आणि देव काढी लावून. 3 वाजता भगवान परमात्मा रुक्मिणी मातेत म्हणतात रुक्मिणी हे तिकडच वरडतंय माझ्या नावाने याच्या घरी पुण्यतिथी कोण साजरी करील. मग देव म्हणले मी साजरी करणार. कशी मी तुकाराम महाराज होऊन जाणार. स्वयंपाक कोण करील म्हणजे मला कुठं हाताने बनवायचा आहे. अशी ऑर्डर देऊन टाकली. नुसते शंकर काळीच बनले. शंकर काळे म्हणते काळे गऱ्याचे लाडू बनले तर डब्यातून घेता घेता फुटत होता. आपल्या गाड्याचा लाडू 3 दिवस पोरं क्रिकेट खेळत. जे गाठोडं बांधलं देवानी आणि एका मिनिटात जिजाबाईच्या दारात आवले. जिजाबाई बाहेर आली. कुठून आणला तुला काय करायचंय. तो ताट तयार कर. तिला वाटलं हे तो करा महाराज पण तो देव आहे. आणि तिने भजन मंडळ बोलून आणलं देवानी आणि जेवले ते आणि जा म्हणले तुम्हाला भजनार बोलाय वाढायला देऊ. आणि मग ते घरी गेल्यानंतर जिजाबाईला देव म्हणतात आवले 2 ताट तयार कर. एक तुला आणि एक मला. एका ताटावर देव एका ताटावर जिजाबाई देवाला वाटते देव जिजाबाई वाटतात. काय प्रेमी महाराज. आणि मग तृप्त झाले. देव म्हणले आता पावले तू भांडे घासवर गाजळ पाहिली म्हणजे पठ्ठी यायचा टाइम झाला. देव घाबरायचे तू भरायला भीतीहून उडी खाल्ली. धू इकडे शेतकऱ्याचं गहू काढा झाला. तो करा माझा वेळा टेकला वेळा घेऊन निघाली. शेतकरी हो महाराज मला बोलू नको मी काहीतरी देणार. मग तुझ्या मनानं दे ना. मग शेतकऱ्याने मनानं काय दिलं पेंड्या 5 वळणाच्या कडीचा अख्ख्या वांब्या बाकरीने हाणलेल्या. मनान धर्म का झाला लय सोयीना करते का लोक. मग कोणत्या मावशीने मायपावर 20 रुपयाची नोट ठेवली पाय पडून. 3 महिने झाले पेट्रोल पंपावाला घ्यायला आणि खानवाला. आता तुकोबाला काही कळत नाही. रामकृष्ण हरी घरी गेली ना आवले. जिजाबाई बाहेर आली. पाहतात डोक्यावर गावाच्या पेंड्या. म्हणे कशाला म्हणजे याची गहू तयार कर. मी याला भरडून आणतो याचा शिरा करून भजन मंडळी जेव घालू. जिजाबाई म्हणे बाई बाबाच्या बापाला का वालांडा झाला. पायाकडे पाठी चेहऱ्याकडे पाठी. मग देव म्हणले माझ्याकडे असं का बघते आवले का हो माझी चेष्टा करता या वयामध्ये. सकाळी स्वयंपाक आणला ना पेंडे घेऊन चालले. तुकोबर म्हणतात मी जे दोघांचा झगडा लागला आणि शेवटी जिजाबाई म्हणते महाराज तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना देवावर आहे ना. म्हणे हो. मग त्या पांडुरंगाची शपथ खाऊन सांगते तुम्हीच होती. आणि मग तुकोबराच्या डोळ्यामध्ये 2 अश्रूच्या धारा. माझी आवली खोटं बोलणार नाही. हे आत्ता मला कळालंय हे कोणी काम केलं. आवली तू वाईट मानू नको. मी ज्याचं नामस्मरण केलं त्यानेच माझ्यावर उपकार केला. अभंगातले दुसरे
सरळ सांगतो, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. आता कंठी वागविला म्हणून माझ्या उपकारासाठी देवे दिला ठावायचा मरावे न लगे. मी त्याला कंठात धारण केल्यामुळे माझ्यावर उपकार केला, कंठात धारण केलं. सावता म्हणे केला म्हणा विठ्ठला पाहिजे गोवीला गाळा. तसा मणी होतो ना, तसा तो कृष्ण नावाचा मणी मी असा ववलेला आहे. म्हणले महाराज तुम्हाला ते देवाने अमरपद दिलं, कोणत्या ठिकाणी दिलं? तर तो कोबर म्हणतात आमच्या अमरपदाला मर्यादा नाही. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर 80 चराचरी आमची चराचरात कीर्ती. पूर्ण विश्व आमच्या ताब्यात दिलेलं आहे. हे विश्व कसं आहे म्हणजे आमच्या पूर्ण ताब्यात दिलं. आता विश्व ताब्यात दिलं तर काही माणसं म्हणले मग विश्व जर तुमच्या ताब्यात दिलं, त्या विश्वावर तुम्ही हक्क का गाजवला नाही? या विश्वावर हक्क का गाजवला नाही? थोडक्यात सांगतो, शेवा आपण पूर्ण करून घेऊ आता अगदी 5 मिनिटांमध्ये. तुम्हाला 10 एकर जमीन बटाईने समजा एखाद्या माणसाला आपण 5 वर्ष दिली बांडवर लिहून, मी 5 वर्ष तुला 10 एकर जमीन माझी बटाईने, तर तो 5 वर्षामध्ये आपल्या नावावर पेर कशी लागल एवढं इंधन लावतो. बरोबर आहे की नाही? आणि मग आता पूर्ण विश्व ताब्यात दिलं तर हा विश्वात तुमचा पुढे हक्क गाजवला नाही तर तुकोबारा त्यावेळेस म्हणतात हे विश्व कधी आपलं व्हायचं? अरे शरीरच आपलं नाही. कागाचा सुरवासी मत केले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता नाही. प्रभातेची वाटे तुमच्या यावे दर्शना, येते तले थोरे वरली राहिला. येथे अवघे वाया गेले तिथ दिसायाच, तुका म्हणे नाच दिसे झाल्या. हे विश्व आमच्या ताब्यात दिलं म्हणतात. घरी दिला ठाव अवघा सकळ हे वाव. तर त्यावेळेस तो म्हणतात हे विश्व जरी आमच्या ताब्यात दिलं पण हे काही कामाचं नाही. अरे शरीरच आपलं नाही, नाही का? आणि जो जी वस्तू आपली नाही तिला आपलं म्हणतो तो चोर आहे. महाराज ती टोपी कोणाची? तुमच्या डोक्यातली? नक्की खरं बदलायचं नाही आता तुमची. आता तिनं तुम्हाला सोडायलाच नाही पाहिजे, ती तुम्हाला सोडणार नाही. आज संध्याकाळी काल होऊ शकतो आपला. काय सांगता काय माझा वैर कोणाचा मग आपल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या का खरं नाही ना? मग आपल्या नाही नसताना सुद्धा आपण काय म्हणतो त्या, मग आपण खरे चोर आहे की नाही? खरे चोर कसे सांगतो तुम्हाला. बाईच्या 4 गोष्टी आवडत्या असतात, शेण, साई, उतरण आणि जावई. 4 गोष्टी. बाईला शेण दिसलं तिने उचलच पाहिजे, आणि साय दूध धरली अशी जपती माऊली. किती जोरात किती स्पीड मध्ये चहा करायला सांगतो, 2 मिनिटात चहा करू. तितकी एवढ्या टायमात अशी फुकीत ठोका पडून देईन पण साय पडून द्या. आणि उतरण खापराला लय चपळ येते. आणि सगळ्यात आवडता पाहुणा म्हणजे जावई. जावाने फक्त सांगा मामी उद्या येणार. मामी 3 दिवस म्हशीला पाणीच पाहिजेत नाही, दूध पातळ निघून. साऱ्या गावात सांगते पाहुणा याचा, बबीत नवरा याचा, बबीत नवरा याचा, बबीत नवरा याचा. गल्ली 2-3 म्हातारे बसून बबीत नवरा याचा. मग येऊ दे ना आमचं आम्हाला सुधारणा तो हो काय चाललं. मग ती आलं व दुसऱ्याची गाडी घेऊन 1 दिवस. आणि त्याचा सासरा गेला ड्युटीला, त्याला 5 लाख रुपये पगार होता. आपल्याला काय द्यायचं घ्यायचं. आणि त्याची मी होती हाताखाली सुबी, बबीची बहीण सुबी. आणि मग ती आता ती होती एकण्या डोळ्याची. तिथे एक ग्रुप शाट होतं आणि ती आलं गेलं घराच्या बाथरूम मध्ये. त्याने हातपाय धुतले पण त्या बाथरूम मध्ये देवळी होती ना, देवळ्या राहायच्या पाहिल्या, त्याच्या सोन्याचं घाटळ होते सासऱ्याचं, ते विसरून गेलतो. याने पाहिलं सासूला जीव घालून कपडे करीन, यांचे घाटळ खिशात घातलं, बाहेर निघालं, गाडीची किक मारून गेलं निघून. आणि ती आपण आली निसत येतो आणि आमच्या इथंच होते. दाजी गेले बाय, दाजी गेले ते ह्याकण्या डोळ्यातून निघून. ती पहा ती इकडं तिकडं. आणि मग तिने बाथरूम मध्ये जाऊन पाहिलं तर ती घड्याळ नाही. ती म्हणजे बबीत नवऱ्याने गेलं काय म्हणजे पण भटा करता येणं पहिल्यांदा जावं याला. आणि मग घरात गेली पणगोर जाऊन बसली. ती आलं 5 वाजता ड्युटीनं. कम बसली रे? कम नाही. आणि काय झालं? काय नाही. कम बसली? कम नाही. आता झालं काय नाही. अरे सांग ना. बाया माणसाचं बोलणं लय घोळमुळीचं बरं म्हणजे. आणि त्या घोळमुळीच्या बोलल्याने त्या टोले खात्यात पाय आहे की नाही? घोळमुळीचं बघा कसे टोले खाते सांगतो ना. समजा आपली जर घरी किरकिर झाली, आपली होती ना, माई होती ना, आणि तुमची होत नाही काय? जर आपली किरकिर झाली, आपण कीर्तन करून गेलो का आपण जर म्हणून काय चाललं रे? काय चाललो रे? अरे आपण म्हणा काय झालं? काय झालं? आपण म्हणा अरे होतच असतंय आणि होतच असतंय. अरे दी सोडून आणि ते सोडून
तू जेवली का? जेवली का? आणि मग तुला मार खायचा? मार खायचा. खाल्ले पुन्हा काय झालं म्हणे? काय नाही म्हणे बबीत नावरा असं तुमचं घड्याळच घेऊन गेला. तुम्ही आता चालू हाता खालूनच काढतो. आता ती सनपोट तुम्ही इकडे या. पहिल्यांदा जावयाला कुठं मारता म्हणे. मग त्यांनी बोर्ड लिहिलं आजपासून या घरात पाहुणे येण्यात सक्त म्हणे आहे. पाहुणेच बंद झाले पण सुबी लागणार आहे. मग येईल तो बोर्ड पलटला आणि त्याच्यावर लिहिलं आजपासून या घरात चोरटे पाहुणे येण्यास सक्त म्हणाले. नाशवान वस्तूला चोरी करणे काय? चोरी. एक वारकरी संप्रदायाप्रमाणे इथं बसलेले महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा. भगवंताचं नामचिंतन करू आणि अगदी 2 मिनिटांमध्ये शिवेळ पूर्ण रंगतो. टाइम इज ओव्हर. वेळ संपलेला आहे. हल्ले महाराज मग आता तुम्ही म्हणता हे देवाचंच आहे सगळं. आतही हरी न बाहेरही हरी आणि शरीराची करू नये चोरी. मग तुमचं तसंच झालं का? तो कवर म्हणतात आमचं तसंच झालं. आतही तोच आहे बाहेरही तोच आहे. त्याच्यामुळे आम्ही शरीराला काय म्हणतो? नाशिवंत देह. हे आपलं नाहीच आहे. त्याच्यासाठी थोडा दृष्टांत देतो. एका माणसाला 2 मुलं बरं का आणि 100 एकर जमीन. एका एकाला किती किती? 50-50 आणि 2 बंगले अशी बांधली मस्त. जागा सारखीच कलर सारखा बांधकाम सारखं MM मध्ये सुद्धा फरक ठेवला नाही. पण एका बंगल्यात दिवा लावला आणि एका बंगल्यात ट्यूब लावली. आणि मग तर एक दिवस बाहेर निघाला येशी ते दुसरा म्हणजे तुम्ही बाहेर जाऊ नका म्हणे. का? आम्हाला वाईल निघायचं म्हणे. आरती म्हणे एवढ्या लोक पुढे वाईल निघाता. ती म्हणे तुम्ही तुमचं पहा म्हणे. आरती म्हणे तुम्हाला काय कळतं म्हणे? आम्हाला सारं कळतं तेच तुम्हाला कळा ना म्हणे. आम्ही आमचं पाहून घेऊ म्हणे. तू राग येशीत गेलो ती 2-3 माणसं म्हणे लय चेहरा पडला. ती म्हणे पोरं वाईल निघायचे राव. आम्ही निघू द्या ना. काय निघू द्या म्हणे? तुम्हाला माहिती का म्हणे म्या कसं कमीलं. म्या कधीच नाव बुट नाही इकत आणला म्हणे. लग्नाला गेलो का नाव आलं तुला. आणि मग ते एकदा आणला शेजाऱ्याचाच निघाला. साऱ्या गल्लीत बाटा बाप्याचा बाप चोठा बाप्याचा बाप. आणि मग ते म्हणे जाऊ द्या निघू द्या. आणि मग तो घरी आला. चला जाऊ द्या मूळ विषयाकडे या. म्हणजे कोणती रूम कोणाला घ्यायची? पहिला अधिकार कोणाला असतो? लहान्याला. म्हणजे कोणती घ्यायची? तर लहान कोणती घेईल? ज्याच्यात ट्यूब लावलेली. म्हातारा मला मोठा मला मी ती घेणार नाही. म्हातारा मला बांधकाम सारखं कलर सारखा फरक कसं काय? मग लक्षात आलं म्हणजे थांबा तुम्ही दोघं बाहेर जा. दोघाला बाहेर काढू दिलं. त्यांनी त्या बांगल्याच्या मधल्या भिंतीला छिद्र पाडलं. अर्धी ट्यूब त्या खोलीत घातली ना अर्धी. आता कोणती कोणी घ्या? काय झालं? प्रकाश हा मध्यभागी आला. तसा मी कंठात त्याला धार केल्यामुळं आतही हरी आणि बाहेरही हरी. कंठी धरीला कृष्ण म्हणे नाव घाजेनी प्रकाश. तो का म्हणे एके ठाई. तुका म्हणे एके ठाई. कोठे माझे तुझे नाही. कोठे माझे तुझे नाही. माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी. कोठे माझे तुझे नाही. कोठे माझे तुझे नाही. माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी. वागणी मुनगंटी वागणी 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 आई वागणी वागविला मुनगंटी उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी. मुनगंटी
सज्जनमय अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. या अभंगावर एखादा वक्त आणखी काही बोलण्यासारखा असे बुद्धीला झेपलं बोलण्याचा प्रयत्न केला. मनुष्य हा चुकीचा पुतळा विनोदाभरा शब्द चुकीचा निघून गेला असेल. पदरा टाकाचे बरोबराचे गुरुनाम गुरुवारी आणि निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजीव गोरक्षनाथ महाराज नवगीता भोरनाळा श्री क्षेत्र पटेल त्यांचा प्रसाद चाळुंकी मंदुळ बोलत सेवानी शिकावी तो धनी वेगळाची या नेमापर्यंत बरोबराचे गुरुचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून चोर या ठिकाणी ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने पाहुणी मंडळी गावातील मंडळी आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात. सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आता ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर कोणाला श्रद्धांजलीपर बोलायचं असेल तर 2 शब्द बोलू शकता. नसता सर्वांनी उभा राहायचं. 2 मिनिटाची सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करायची आणि पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करायची. ज्ञानेश्वर
माता विश्वात्मके देवी वेंकटी सांडो या सत्तरमूर्ती वारो परस्परे पडो मैत्र जीवान दुरिताचे चिमीर लावो विश्व धर्म सूर्य पावो देवांची लतो तिला हो प्राणिदा वर्षती सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांडली आर्त भूमंडळी भेटो तया कला कल्पतरुचे आरव चैतन्य चिंतामणीचे गाव बोलबुलीचे अर्णव पियुषण चंद्र हे जयरांजन मातंड देता बहीण हे सदा सर्व सज्जन सुहृद हो किम भवना सर्व सुखी पूर्ण मोडी त्रिलोकी वैजय आदि पुरकी अखंडित अनेक ग्रंथोपजे विशेष लोकी द्रष्टा विजय होवावे एक बरे विशेष राहो आ होईल दान पसावो ये वरी ज्ञान देवो विद्याला ये वरी ज्ञान देवो विद्याला ये वरी ज्ञान देवो विद्याला ओम शांति 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 पुंडलीक हरि ज्ञानदेव तुकाराम परिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवान बाबा की जय। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना भजन मंडळींना सूचित करण्यात येत आहे कोणाला चतुर्थी असेल यांना सुद्धा फराळाची सोय केलेली आहे आणि जेवणाला